5 राज्यांचे निकाल. 5 राज्यांचे निकाल लागले असून 3 राज्यांमध्ये सत्तापालट झालेला आहे. पश्चिम बंगालसह तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर झालेलं आहे. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता गेली आहे, तर तामिळनाडूमध्ये नवा पक्ष थलपती विजय यांची टीव्हीके सत्तेत आली आहे. 5 राज्यांचा निकाल, 3 राज्यात सत्तापालट. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं बहुमताचं सरकार. ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता जाण्याची चिन्ह. तामिळनाडू दुसरं मोठं सत्तांतर तामिळनाडूत होताना दिसतंय. अभिनेता विजय थलपतीचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष. डीएमके एआयएडीएमके मागे पडले, टीव्हीके बहुमताच्या जवळ. तामिळनाडूत थलपतींचा विजय म्हणजे जयललितांनंतर आणखी एका अभिनेत्याचा उदय. केरळमधून डाव्यांची सत्ता गेली, काँग्रेसची एंट्री. केरळमध्ये काँग्रेस आघाडी स्पष्ट बहुमताच्याही पुढे. सततच्या पराभवात केरळमधला विजय काँग्रेससाठी दिलासादायक. आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं. एआययूडीएफ सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन, ज्याचा भाजपला फायदा. पुद्दुचेरीत एआयएनआरसी आणि भाजप युतीचं पुन्हा एकदा सरकार. एआयएनआरसीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास.